नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टेट परीक्षेमधील विज्ञानाचे 2013 ते 2025 या काळामध्ये आलेले विज्ञानाचे जे प्रश्न आहेत तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करूया। अशा पद्धतीने 2013 ते 2025 पर्यंतचे जे क्वेश्चन आलेले आहेत तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूया। आता लक्षात ठेवा की खालीलपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते, तर लक्षात ठेवा मृदेचा सामूह 8 पेक्षा जास्त असणं यामुळे ही होते। म्हणजे लक्षात ठेवा की मृदेचा सामूह हा 8 पेक्षा जास्त म्हणजे काय, तर मृदेची सुपीकता कमी होण्यास मृदेचा सामूह म्हणजे पीएच हा 8 पेक्षा जास्त असणं हे मुख्यतः कारण आहे। यामुळे मृदा ही अल्कधर्मी बनते आणि पिकांच्या वाढीवर एक प्रकारचा काय होतो, विपरीत परिणाम होतो। लक्षात ठेवा की अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅश नियमाशी संबंधित असतं। तर लक्षात ठेवा की कोणतं, न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम जो आहे तर त्याच्याशी संबंधित असतं। हा एक आपल्याला लक्षात मुद्दा ठेवता। म्हणजे काय की अग्निबाणाचं प्रक्षेपण कार्य जे केलं जातं तर त्यामध्ये न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचं म्हणजे प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते या संदर्भाने हे वापरलं गेलं। आता नेक्स्ट आहे आईस्क्रीम तयार करताना व थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो। अर्थात दोस्तों कशाचा उपयोग केला जातो, गोठवलेलं जे कार्बन डायऑक्साईड आहे तर त्याचा वापर हा केला जातो। म्हणजे लक्षात ठेवा गोठवलेला कार्बन डायऑक्साईड ज्याला शुष्क बर्फ असं म्हटलं जातं, ड्राय आईस असं म्हटलं जातं, याचा उपयोग हा आईस्क्रीम तयार करण्यासाठी आणि ती थंड ठेवण्यासाठी म्हणून हा केला जातो। त्याच्यानंतर आहे रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर लक्षात ठेवा की अपकेंद्रीय पद्धतीचा वापर केला जातो। हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळं करण्यासाठी अपकेंद्रीय पद्धती ही वापरली जाते आणि यामध्ये लक्षात ठेवा की उपकरणाच्या वेगाने फिरणाऱ्या गतीचा वापर हा यातून केला जातो। मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे, तर लक्षात ठेवा तो मॉम या नावाने प्रसिद्ध आहे। म्हणजे काय, मंगळयान भारताचा महत्त्वाचा उपक्रम हा मॉम या अर्थाने कोणतं, मार्स ऑर्बिटर मिशन या नावाने प्रसिद्ध आहे आणि भारतात पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचण्याचा पहिला देश म्हणून आपण याचा उल्लेख करतोय। नेक्स्ट आहे या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचं उभयचर म्हटलं जातं, तर ते ब्रायोफायटा याला असं उभयचर असं म्हटलं जातं। कारण ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना वनस्पतीच्या सृष्टीचं उभयचर असं संबोधलं जातं, कारण त्या जमिनीवरच राहतात पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असते। नेक्स्ट आहे मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात, अर्थातच ते कोणत्या प्रथिनापासून मिळतात। म्हणजे प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस पेशीच्या दुरुस्तीस आणि वाढीस आवश्यक असणारी पोषक प्रथिने हे याच्यातून प्रथिनांपासून मिळतात। हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवता येईल। शरीरावरील जखमेच्या जागी होणारा जो रक्तस्राव आहे गोठवण्याचं कार्य कोण करतं, तर लक्षात ठेवा रक्तबिंबिका ह्या गोठवण्याचं कार्य करतात। म्हणजे लक्षात ठेवा शरीरावर जखमेच्या जागी होणारा जो रक्तस्राव आहे ते गोठवण्याचं कार्य हे रक्तबिंबिका करतात। यामुळं अधिक रक्त वाया जाण्यापासून ते वाचलं जातं। नेक्स्ट आहे मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव किंवा स्रावणारी ग्रंथी कोणती आहे, तर ती पियूषिका ग्रंथी म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल। म्हणजे मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक हार्मोन्स स्रावणारी मास्टर ग्रंथी म्हणून त्याला पियूषिका हा उल्लेख केला जातो। नेक्स्ट आहे पितळेची भांडी ही कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात, तर ती जस्त आणि तांबे यापासून ती तयार करतात। म्हणजे पितळ ब्रॉन्झ हे एक संमिश्र आहे। हे म्हणजे तांब आणि जस्त या दोन्ही धातूंनी विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र करून हे तांब्याची भांडी किंवा तांब्याची पात्र ही तयार केली जातात। आम्ल प्रजननासाठी प्रामुख्याने खालीलपैकी कोणते घटक हे कारणीभूत असतात, तर नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डाय ऑक्साईड हे आवश्यक असतात। नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डाय ऑक्साईड हे वायू हवेतील बाष्पाशी संयोग पाहून आम्ल तयार करतात, ज्यामुळे आम्ल हा पाऊस पडतो
म्हणजे हा एक मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा. वातावरणातील ओझोनचा थर सूर्याच्या कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तर जे अतिनील किरण आहेत तर त्यापासून संरक्षण करण्याचं काम करतो. स्थितांबर जे आहे, या स्थितांबर या थरातील ओझोनच्या वायूचा थर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरण शोषून घेतो आणि पृथ्वीवरील सजीवांचे एक प्रकारे काय करतो? संरक्षण करतो. हा एक उल्लेख करता येईल. मानवी शरीरातील सर्वात मोठं आणि मजबूत हाड कोणतं आहे? तर ते मांडीचं हाड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ते फिमर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड हे मांडीचं हाड आहे आणि सर्वात लहान हाड हे कानातील स्टेपिस हे म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे स्वतःचं अन्न तयार करतात? तर लक्षात ठेवा, प्रकाश संश्लेषण करून त्यांचं ते अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाश, पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून हरितद्रव्याच्या मदतीनं वनस्पती ह्या काय करतात? त्यांचं अन्न तयार करण्याचं कार्य करत असतात. क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर लक्षात ठेवा, कोणता रोग होतो? तर तो स्कर्वी हा रोग होतो. म्हणजे जीवनसत्व सी च्या अभावामुळे हिरड्यांमधून रक्त येणं किंवा दात ढिले होणं त्याला स्कर्वी रोग असं म्हटलं जातं. आणि हे जर टाळायचं असेल तर म्हणजे हे आपण अन्नांमध्ये सेवन केलं पाहिजे. नेक्स्ट आहे विद्युत धारा मोजण्याचं एकक काय आहे? तर विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे एम्पियर. आता एक लक्षात ठेवा की विद्युत धारा मोजण्याचं एम्पियर मध्ये मोजतात आणि व्होल्ट हे विभावांतर मोजण्याचं आहे. ओहम हे रोध मोजण्याचं एकक आहे असं आपल्याला उल्लेख करता येईल. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं? अर्थातच ते मंगळाला म्हणून ओळखलं जातं, कारण हा मंगळ हा अशा पद्धतीनं लाल दिसतो. म्हणून मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणामध्ये लोह ऑक्साईड असल्यानं तो लाल रंगाचा दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह अशा पद्धतीनं संबोधन जातं. पाण्याचं रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? अर्थातच ते H2O, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे पाणी हे हायड्रोजनचं 2 अणू आणि 1 ऑक्सिजनचा एकक अणू मिळून बनलेलं एक वैश्विक द्रावक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? तर लक्षात ठेवा, त्या स्थायूच्या याच्यामध्ये सर्वात जास्त असतो. त्यामध्ये ध्वनीच्या प्रवाहासाठी माध्यमांची गरज असते. स्थायू पदार्थाचे कण जवळ असल्याने ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. निर्वातातून ध्वनी प्रवास करू शकत नाही. हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवा. पेशीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर लक्षात ठेवा, रॉबर्ट हुक यांनी लावलाय. या 1865 मध्ये रॉबर्ट हुक यांनी फुटाचं जे झाड आहे त्याच्या सालीचा छेद सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आणि त्यांना मधाच्या पोळ्यासारखे कप्पे हे त्याच्यामध्ये दिसले, ज्याला त्यांनी सेल हे नाव त्यामध्ये दिल्याचा उल्लेख करता येईल. मानवी रक्ताचे स्वरूप साधारणपणे कसे असते? तर किंचित हे कशा पद्धतीचे असते? तर ते अल्कधर्मी असते. हा एक मुद्दा आहे. म्हणजे मानवी रक्ताचा समूह साधारणतः 7.35 ते 7.45 दरम्यान असतो, म्हणजेच तो किंचित अल्कधर्मी हा आपल्याला असतो. तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय हा कोणता आहे? तर लोखंडी पत्र्याला जोडलेलं पट्टीचे दुसरे टोक हे म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे लोखंडी पत्र्याला जोडलेलं पट्टीचं दुसरं टोक हा तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय आहे. तडित रक्षक साधारणतः इमारतीच्या रक्षणासाठी तांब्याच्या पट्टीचा वापर करून ते जमिनीशी जोडलेला जातो. आता शीतपेयाच्या बाटलीत बाहेरच्या बाजूला पाण्याचं थेंब जमा होण्याचं कारण काय? तर लक्षात ठेवा, संघनन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे हवेतला जेव्हा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या तापमानामध्ये घट होते आणि घट झाल्यामुळं द्रवरूप होतं आणि या प्रक्रियेला संघनन असं म्हटलं जातं. गरम केलेलं तूप थंड झाल्यावर घट्ट होतं, हा कोणता बदल आहे? तर लक्षात ठेवा, तर तो भौतिक बदल म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे तूप गरम केल्यानंतर पातळ होतं आणि थंड केल्यानंतर पुन्हा घट्ट होतं. या पदार्थाचं मूळ गुणधर्म बदलता येत नाही, फक्त अवस्था बदलते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? भौतिक बदल हा म्हटलं जातं. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता किती असते? तर ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंतची वारंवारिता ही असते. त्यानंतर आहे म्हणजे मानवी कानास ऐकू येणाऱ्या ध्वनीची मर्यादा 20 हर्ट्ज ते 20,000
हर्ट्स इतकी असते या श्राव्य ध्वनी असा उल्लेख केला जातो. रक्तपेशीचे रेत टिकण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो तर तो द्रवरूप नायट्रोजनचा वापर हा केला जातो. द्रवरूप नायट्रोजन जे आहे तर ते तापमान अतिशय कमी म्हणजे 186 -186 अंश सेल्सिअस असल्यानं रक्तपेशी आणि रेत सुरक्षितपणे दीर्घकाळ साठवण्यासाठी याचा वापर हा केला जातो. त्यानंतर आहे H1N1 विषाणू कोणत्या नावाने ओळखला जातो तर लक्षात ठेवा कशा संदर्भात तर तो स्वाईन फ्लूच्या संदर्भाबद्दल होता. H1N1 हा इन्फ्लुएन्झा व्हायरसचा एक उपप्रकार असून तो प्रामुख्याने स्वाईन फ्लू हा काय करतो निर्माण करतो. मादक पेय तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जात नाही तर लक्षात ठेवा लॅक्टिकोजचा वापर हा केला जात नाही. लॅक्टिकोज ही दुधातील साखर आहे आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी प्रामुख्याने ग्लुकोज, फ्रुक्टोज किंवा सुक्रोज यासारख्या साखरेचं किवनन हे केलं जातं. नेक्स्ट याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे मत्स्य वर्गाच्या बाबतीत विसंगत बाब कोणती आहे तर लक्षात ठेवा हृदयाचे 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा मत्स्य वर्गातील प्राण्याचं हृदय फक्त 2 कप्प्याचं असतं. 3 कप्प्याचे हृदय बेडूक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर वगळता असतं. संपर्कजन्य रोगाचा गट कोणता आहे तर लक्षात ठेवा फरूज, इसब आणि गचकरण. म्हणजे फरूज, इसब आणि गचकरण जे आहे तर त्वचा विकार असून ते संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य आहेत. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा प्रसार हा होतो. नेक्स्ट आहे जनावरांच्या हाडापासून बनलेलं बोन मिल कशासाठी वापरतात तर ते खतासाठी म्हणून ते वापरलं जातं. हाडामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं जनावरांच्या हाडाची भुकटी बोन मिल हे शेतीमध्ये उत्तम सेंद्रिय खत म्हणून हे वापरलं जातं. शिक्षण हे जगाला बदलण्यासाठी वापरलं जाणारं सर्वात शक्तिवर्धक शस्त्र आहे असं कोण म्हटलं तर ते नेल्सन मंडेला यांनी म्हटलं गेलंय. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.